चंद्रपूर जिल्हा अनेक ऐतिहासिक घटनांमुळे प्रसिद्ध आहे। 16 ऑक्टोबर 1956 रोजी चंद्रपूरचे सुपुत्र बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या अथक प्रयत्नाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चंद्रपूर येथे शोषित पीडित समाजातील 3 लाख लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली। त्यामुळे चंद्रपूर येथील दीक्षाभूमीला महत्त्व प्राप्त झालं आहे। 1991, 92, 93, 94 रोजी दीक्षाभूमी येथे बौद्ध आंबेडकरी जनतेच्या पुढाकारातून धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। त्यामुळे दरवर्षी बौद्ध आंबेडकरी अनुयायांची संख्या वाढत आहे। बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे भवन येथे सोमवारी शेकडो बौद्ध आंबेडकरी जनतेच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली व त्यात दीक्षाभूमी येथे 15 व 16 ऑक्टोबर 2026 रोजी बौद्ध आंबेडकरी जनतेच्या माध्यमातून धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात यावा यासाठी सर्वानुमते ठराव संमत करण्यात आला। त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन आणि जिल्हा पोलीस प्रशासन यांना परवानगीसाठी निवेदन देण्यात आले व दीक्षाभूमी परिसरात पैसे घेऊन लावण्यात येणारे स्टॉल यांना परवानगी देऊ नये। तसंच बौद्ध आंबेडकरी अनुयायी यांची जागेच्या कमतरतेमुळे गैरसोय होते, त्यामुळे कोणत्याही नवीन बांधकामाला परवानगी देण्यात येऊ नये या रास्त मागण्या मांडण्यात आल्या। यावेळी निवेदन देताना ॲडव्होकेट राजेश खोब्रागडे, ॲडव्होकेट प्रियंका चव्हाण, प्रतीक डोरलीकर, जयदीप खोब्रागडे, मृणाल कांबळे, गीता रामटेके, प्रेरणा करमरकर, लता साव यांच्यासह आंबेडकरी समाज उपस्थित होता। ऑक्टोबर 1956 ला बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या विनंतीला मान देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चंद्रपूर येथे 3 लाख लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली। तेव्हापासून हा धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा कार्यक्रम तिथे सुरू आहे। पण मागील काही वर्षांपासून तिथली कमिटी ती कार्यक्रम व्यवस्थितपणे न घेतल्यामुळे आंबेडकरी जनतेच्या वतीने 15 व 16 ऑक्टोबरचा हा कार्यक्रम घेण्यात यावा आणि तो व्यवस्थितपणे घेण्यात येत असेल तरी आम्हाला घेण्याची परवानगी द्यावी याकरिता आम्ही आज जिल्हाधिकारी मॅडम यांना निवेदन देण्यात आलेले आहे।